मंडळी आपल्यासोबत आहेत रील स्टार प्रमिलाताई राणे. ताई नमस्कार. नमस्कार. सुरुवात कुठून झाली नमनाची? सुरुवात म्हणजे मी केदारलिंग मार्गदर्शन नाट्य नमन मंडळ मुंबई आणि त्याचे शाहीर आहेत तुमच्या सगळ्यांचे लाडके समीर तटकरे त्यांच्या नमनापासूनच सुरुवात झालेली आहे माझी. आणि खरं तर मला नमन कलेची खूप आवड होती आणि त्यांनी मला 1 वर्ष रंगमंच दिला. त्यानंतर मी आता आपल्या पहाडी आवाजाचे लोकशाहीर पिंट्यादादा भालेकर यांचं नमनात काम करत आहे आणि मी या नमनामध्ये राधाची भूमिका साकारत आहे. खूप छान वाटतं खरंच. एखादी कला जपत असताना त्यासोबत स्वतःचा जॉब सगळंच बघावं लागतं, पण भारी वाटतं. घरातून फुल परमिशन आहे याची? हो, माझ्या घरातून सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे, कारण माझी बहीण, भाव, आई, पप्पा सगळे खूप सपोर्ट करतात. त्यामुळे आज मी पर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही मुंबईमध्ये असता की जॉबसाठी की गावी? मी नर्स आहे, मी मुंबईमध्ये जॉब करते आणि सगळ्यात आई वडील वगैरे ते तर सपोर्ट करतच आहेत, पण त्याहून जास्त मी माझ्या हॉस्पिटलला खूप मनापासून थँक्यू बोलेन, कारण मला प्रत्येक वेळेला ते शोसाठी ऍडजस्ट वगैरे करून देतात. म्हणजे कधीच असं ओरडत वगैरे नाही. आणि खूप जण मला विचारतात पण तुला लगेच ऍडजस्ट कसं काय करून देतात, तर तसं मी काम पण तिथे करते त्याच्यामुळे देतात आणि स्वभाव पण त्यांना आवडतो म्हणून देतात. आणखीन एक प्रश्न, नमन हा विषय म्हणजे हा तुमचा सगळ्या कोकणकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणा, पण तुम्ही नमनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? नमन म्हणजे मी तरी असं सांगेन की नमन ही अशी कला आहे, खरं जो जोपासत आहे तर त्याने ती पूर्णपणे आणि व्यवस्थित म्हणजे आपली कला जपूनच किंवा जे काही कलेमध्ये आहेत ते पारंपरिक पद्धतीने किंवा हे सगळं जपूनच पुढे जावं. पण मी तरी असं म्हणते नमन म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. आणखीन एक प्रश्न, पिंट्या दादाबद्दल काय बोलाल? पिंट्या दादा म्हणजे माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला खूप समजावून आणि सांभाळून घेतलं आणि खरं तर मी नमनामध्ये फक्त राधाची भूमिका करायची. मी आयुष्यामध्ये कधीच नाटकामध्ये कधीच भूमिका केली नव्हती. पण सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव आणि त्यांचे शाहीर लोकशाहीर पिंट्यादादा भालेकर यांच्या नमनामध्ये ज्या वेळेला मी एंट्री केली त्यावेळेला मी वगनाट्यामध्ये माझी रागिणीची भूमिका साकारते. पण खरंच ह्या डान्सच्या व्यतिरिक्त मला काहीतरी नवीन वेगळं शिकायला भेटलं, एक भूमिका करायला भेटले आणि त्यासाठी मी खरंच दादांना खूप मनापासून थँक्यू बोलेन, कारण मी त्यावेळेला खूप नकार दिला होता, मला हे जमणार नाही. तर दादाने एवढा मला कॉन्फिडन्स दाखवला की नाही प्रमिला तू हे करशील, तुला हे जमेल, आणि ते आता मी 100% करते. ओके, धन्यवाद. आणखीन एक, दादा म्हणजे माझ्यासाठी एकदम गुरु आहेत. ते गुरु तर आहेतच, खूप खास आहेत. आणखीन एक